तो केजरीवालजी आणि संजय सिंग असतील, राघव चड्डा जे असतील, ते जे प्रमुख नेते आहेत ते शिवसेनेशी त्यांचा संवाद हा सगळ्यात जास्त आहे. हे खरं आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी जे सांगितलेलं आहे, जर दिल्लीची विधानसभा आप आणि काँग्रेस एकत्र येऊन लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळू शकेल अशी स्थिती आहे. पण दुर्दैवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्लीसारख्या लहान विधानसभा याच्यामध्ये हे कार्यकर्त्यांच्या दबावामुळे, ईर्षेमुळे या गोष्टी शक्य होत नाहीत. जे दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडलं आहे काँग्रेस आणि आपमध्ये, ते उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. कारण शेवटी या लहान निवडणुका ज्या असतात विधानसभेच्या खालच्या, तिथे कार्यकर्त्यांचं मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असतं. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही ज्या इंडिया अलायन्सचा उल्लेख करतात त्या बाबतीत तेजस्वी यादव असं म्हणाले आहेत की इंडिया अलायन्स हे इतिहास जमा झालेला आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही, मी सहमत नाही. इंडिया अलायन्स जेव्हा लोकसभा निवडणूक येईल तेव्हा पुन्हा इंडिया अलायन्स निर्माण होईल. आजही आहे. लोकसभेत, राज्यसभेमध्ये आम्ही इंडिया अलायन्स म्हणूनच काम करत असतो. बिहारमध्ये उद्या विधानसभेच्या निवडणुका येतील तेव्हा तेजस्वी यादव यांना काँग्रेस पक्षाबरोबर हात मिळवणी करून निवडणुका लढाव्या लागतील. JDU किंवा काँग्रेसबरोबर ते भाजपबरोबर निवडणुका लढणार नाहीत लालू यादव साहेब. ह्या गोष्टी ज्या आहेत या जरतरच्या गोष्टी आहेत. आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचा जो इंडिया आहे त्यांच्या विरोधामध्ये उभं राहण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची भक्कम एकजूट आवश्यक आहे. नाहीतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे भस्मासूर, तो सगळ्यांना खाऊन टाकेल. सर, काल मराठी भाषा संवर्धन मंत्री म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत जे दिल्लीला गेले होते, त्यांनी ताबडतोब शेतामध्ये चर्चा करून एक प्रत काढली.